मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं की √5 हा जो नंबर आहे हा नंबर लाईनवर शो करण्यासाठी त्यापूर्वीचा जो काही नंबर आहे त्यापूर्वी येतो √4, परंतु 4चं स्क्वेअर रूट 2 आहे. √4 हा काही इरॅशनल नंबर नाहीये, म्हणजे 2 पर्यंतचं जे डिस्टन्स आहे तुमच्याकडे नंबर लाईनवर तयार पाहिजे. चला आपण नंबर लाईन काढूया. या ठिकाणी एक नंबर लाईन काढली. इथे मी 0 घेतला, एक 1 युनिट डिस्टन्स घेतलं. समजा 1 सेंटीमीटरवर तुम्ही हे डिस्टन्स घेतले 1 युनिट, नंतर 2 सेंटीमीटरवर हे तुम्ही 2 घेतला 2 युनिट डिस्टन्सवर. समजा आता मी तुम्हाला सांगितलं की आपल्याकडे √4 रेडी पाहिजे. √4 मीन्स 2, तर 2 पर्यंत डिस्टन्स आता आपल्याकडे रेडी आहे. 2 मीन्स √4 हे लक्षात ठेवायचे. अँड बाय युझिंग √4 वी आर गोइंग टू शो √5 ऑन द नंबर लाईन. √4चा वापर करून √5 आपण नंबर लाईनवर काढणार आहोत. आता इथपर्यंत डिस्टन्स मिळालं, त्या नंबरसाठी आपण घेऊया पॉइंट P. तर चला 2 वर आपण आता एक परपेंडिक्युलर लाईन काढूया. मी प्रोट्रॅक्टरचा वापर करतोय, तुम्ही सेट स्क्वेअरचा वापर करून ही नंबर लाईन काढू शकता. या ठिकाणी पहा 90 वर आपण हा डॉट घेतलाय. पहा तर अशा प्रकारे आपली नंबर लाईन ही परपेंडिक्युलर लाईन या ठिकाणी मिळालेली आहे. आपण या ठिकाणी लाईन L डिनोट करूया नंबर लाईनला. लाईन L इज द नंबर लाईन. आता हे थोडं आपण वाढून घेऊया. ही जी परपेंडिक्युलर लाईन आहे याची थोडीशी वरती एक्सटेंड करून घेऊ शकता. सपोज दॅट दिस लाईन इज लाईन M. फर्स्ट ड्रॉ line L as a number line. Then take length, समजा हा जो 0 आहे तो पॉइंट O ने आपण रिप्रेझेंट करूया. Then take length OP is equal to 2 units. हे आपल्याकडे रेडी पाहिजे. मी तुम्हाला सांगितले OP चा डिस्टन्स. या ठिकाणी P च्या ऐवजी तुम्ही कोणताही पॉइंट कन्सिडर करू शकता, असं काही नाही की Pच नाव दिलं पाहिजे. 2 मीन्स √4 हे जे डिस्टन्स आहे हे आपल्याकडे रेडी पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं ते डिस्टन्स आपण नंबर लाईन वर घेतलं. OP इज इक्वल टू 2 युनिट्स. देन ड्रॉ लाईन M परपेंडिक्युलर टू लाईन L at point P. पॉइंट P च्या ठिकाणी आपण एक परपेंडिक्युलर लाईन काढणार आहोत. मी तुम्हाला मागच्या वेळेला सांगितलं की प्रत्येक वेळेला तुम्हाला इथून पुढे प्रिकॉशन घ्यायची की या परपेंडिक्युलर लाईनवर आता तुम्हाला हे जे काही 1 युनिट डिस्टन्स हे 1 युनिट डिस्टन्स तुम्हाला आता या परपेंडिक्युलर लाईनवर घ्यायचं आहे. देन टेक पॉइंट, समजा आता चला आपण अगोदर हे 1 युनिट डिस्टन्स घेऊया. त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, कंपासचा वापर करायचा आहे. तर हे 1 युनिट डिस्टन्स 0 to 1. कंपास बॉक्स उचला, स्टील पॉइंट जो आहे तो या ठिकाणी P वर ठेवा आणि इथे कंस टाका, आर्क टाका. हा आर्क M लाईनला, M ह्या परपेंडिक्युलर लाईनला ज्या ठिकाणी इंटरसेक्ट करील, समजा या पॉइंटला आपण Q नाव देऊया, तर तुम्हाला एक राईट अँगल ट्रायंगल तयार होईल. And therefore take point Q on the line M such that अशा प्रकारे पॉइंट Q घ्यायचा आहे लाईन M वर. PQ is equal to length PQ is equal to 1 unit. PQ ची जी काही लेंथ आहे that will be 1 unit. ती असेल 1 युनिट. आता या ठिकाणी राईट अँगल ट्रायंगल तयार झालाय. राईट अँगल ट्रायंगलचा वापर करून आपण आता √5 ही लेंथ या ट्रायंगल मध्ये मिळवणार आहोत. नंतर आपण नंबर लाईन कडे जाणार आहोत. तर चला बाय पायथागोरस थिअरम इन ट्रायंगल OQP. या ठिकाणी पॉइंट P आहे. इन ट्रायंगल OQP किंवा तुम्ही OPQ पण म्हणू शकता. OQP म्हणा. मेजरमेंट ऑफ अँगल P इज इक्वल टू 90 डिग्री अँड देअरफॉर हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू, हायपोटेनियस कोणती आहे तुमची OQ,
OQ square is equal to base OP plus height PQ square. Hypotenuse square is equal to base square plus height square. So that's equal to OP. OP is 2 units. So 2 square plus length PQ. PQ is 1 unit. PQ 1 unit. So that's equal to 2 square 4, 1 square 1. So that's equal to 5. But 5 is the value of OQ square. 5 units. But we require here length OQ. Therefore, by taking square root, length OQ is equal to root 5 units. म्हणजे हायपोटेनियसची जी लेंथ आहे ती आपल्याला मिळाली रूट 5. अँड देअरफॉर बाय टेकिंग O ॲज ए सेंटर, पॉइंट O ला सेंटर मानून, अँड OQ ॲज ए रेडियस, OQ आपण रेडियस घेऊन ड्रॉ अन आर्क, एक आर्क काढा, एक आर्क काढा. दिस आर्क विल इंटरसेक्ट द लाईन L. सपोज दॅट लाईक दिस. एक कंपासचं स्टील पॉइंट येथे या ठिकाणी O वर ठेवा, पेन्सिल पॉइंट Q वर ठेवा आणि एक आर्क आपण काढतोय पहा या ठिकाणी. तर याप्रमाणे येईल तो. हे पहा अशा पद्धतीने या ठिकाणी नंबर असेल तुमचा रूट 5. आणि हे डिस्टन्स म्हणजे ही रेडियस जर घेतली आपण रूट 5, तर हीच लेंथ या आर्कच्या साइने इथपर्यंत रूट 5 हे डिस्टन्स असणार आहे. समजा या पॉइंटला नाव देऊया आपण PQ अँड सपोज दॅट R. तुम्ही कोणतेही नाव देऊ शकता या पॉइंटला R. दॅट मीन्स आवर लेंथ OR, ही जी काय लांबी आहे OR ची, इट विल बी रूट 5. ही असणार आहे रूट 5. अँड देअरफॉर लेंथ OR इज इक्वल टू रूट 5. अशा प्रकारे फिगर तयार होईल. तर तुम्ही स्टेप बाय स्टेप माझ्याबरोबर जर ही फिगर काढली तर मला असं वाटतंय तुमची फिगर छान पद्धतीने बनेल. आता माझ्याकडे या ठिकाणी थोडंसं डिस्टन्स कमी असल्यामुळे थोडी या ठिकाणी दाटी झाली, परंतु मला पूर्ण खात्री तुम्हाला समजली असेल. थोडक्यात पुन्हा एकदा सांगतो, तुमच्याकडे रूट 5 साठी रूट 4 तयार पाहिजे. ही आपली नंबर लाईन आहे. या नंबर लाईनवर या ठिकाणी 0, रूट 4 म्हणजे 2 युनिट्स असेल, 1 and 2. इट इज द रूट 4 म्हणजे 2 असेल. या 2 वर आपण परपेंडिक्युलर लाईन तुम्ही या ठिकाणी काढणार आहात. या परपेंडिक्युलर लाईनवर या ठिकाणी 1 युनिट डिस्टन्स तुम्हाला या ठिकाणी घ्यायचंय, फक्त 1 युनिट डिस्टन्स. हा ट्रायंगल या ठिकाणी जॉईन करा आणि हा ट्रायंगल जॉईन केल्याच्या नंतर कंपास मध्ये डिस्टन्स घ्या आणि इथून असं याप्रमाणे फक्त आर्क टाका. तुम्हाला या ठिकाणी रूट 5 हा नंबर मिळून जाईल. अत्यंत इझी असणार रिकन्स्ट्रक्शन. तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये आपण रूट 7 हा नंबर लाईनवर रिप्रेझेंट कसा करतात ते पाहणार आहोत. पण तो रूट 7 पूर्वी तुमच्याकडे डिस्टन्स रेडी पाहिजे. रूट 7च्या पूर्वी येतो रूट 6. रूट 6 हे डिस्टन्स तुमच्याकडे रेडी पाहिजे. मग रूट 6 काढण्यासाठी तुम्हाला पुन्हा आपल्याकडे रूट 6 रेडी नाहीये. रूट 6 पूर्वी कोण येतो? रूट 5. रूट 5 तुमच्याकडे रेडी पाहिजे. आपण आता रूट 5 पर्यंत आलेलो आहोत. तुम्ही आता रूट 5 नंबर लाईनवर रिप्रेझेंट केलाय, तर ह्या रूट 5च्या आधारे आता रूट 6 काढून घ्या. तुम्ही स्वतः काढायचा आहे तो. मग रूट 6 डिस्टन्स मिळाल्याच्या नंतर बाय युजिंग द रूट 6 वी कॅन इझिली ड्रॉ रूट 7 ऑन द नंबर लाईन.